याच्याकडे दुर्लक्ष व्हावं. आपण काही त्यांच्याकडे काही करू शकत नाही, कारण पाकिस्तानला इशारा देऊ शकतो, चीनला देऊ शकत नाही, अमेरिका तर फार दूर राहिली. आणि मग काय करायचं असं आहे. ते जे काय करतील ते भोगत बसायचं आणि ते भोगतोय हे आपल्याला कळू द्यायचं नाही, म्हणून मग कुठेतरी वेगळे विषय काढायचे. आता हा एक खरा महत्त्वाचा मुद्दा. आज तरी मी अपेक्षा करतोय की आज तरी अधिवेशन सुरू आहे लोकसभेत आणि राज्यसभेत, सगळे विषय बाजूला ठेवून या आर्थिक संकटाबद्दल आपल्याला, आता पंतप्रधान मला वाटतं परदेशात गेले, परराष्ट्रमंत्री कुठे आहेत काही कल्पना नाही, अर्थमंत्र्यांनी तरी एक आवाहन केलं पाहिजे, बाकी गृहमंत्र्यांचा तर काय आनंदच आहे, पण त्यांनी देशाला शासकीय भाषेत अवगत केले पाहिजे. पण तशी अपेक्षा करणं यांच्याकडनं हे खूप मला असं वाटतं चुकीचं ठरेल. पण त्यांनी हे खरं करणं आज गरजेचं आहे. असो, नुकतीच ईद झालेली आहे. त्या ईदच्या वेळेला या सगळ्या लोकांनी ईदच्या मेजवान्या झोडल्यात. ईदच्या मेजवान्या झोडून ठेकर देऊन काल वक्फ बोर्डाचं बिल मांडलेलं आहे. योगायोग असा आहे की किरण रिजिजू यांनी हे बिल मांडलं. आता हे किरण रिजिजू यांनीच एकेकाळी गोमांस खाण्याचं समर्थन केलं होतं, त्यांनीच वक्फ बोर्डाच्या सुधारणेचं बिल मांडलं. हा योगायोग किंवा ठरवून आणलेला योगायोग आहे.